श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गजानन महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी उत्पन्न केले. भास्कर पाटील क्षमा मागतो. श्री गणेशाय नम. हे अजित अजितादया सचितानंदा करुणालया दास करू लागला पाया आता भय असू दे. मी ही नदीनं पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूने लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावली करे विभूती शंकरा आणि शंकराने तो हिनाचा हिनापणा थोरणा आणि कमीपणा हे जाणून नारायणा धनुहा ठेवा संग्रही सर्व लाड लेकराचे माता ती पुरवीसाचे आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जसे करशील तैसे करी परिदया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या गजाननास्ता शेगावे यात्रा येई नित्य नवे ती कोठवरी वर्णावी पारण लागे ती जा महिमात वळला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्याद्वारे भटकू लागले कारणे महिना तिकडेच राहावे वाटेल तिथेच बैसावे कोणाशी नाम द्यावे चरित्र आपले येतुले श्रोते एका समयाशी महाराज पिंपळगावाशी गेले ते गोष्ट कशी झाली ती अवधारा त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमांडपंथी ऐसा त्या मंदिरे येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गावारी लावणी पद्मासन गुराखी त्या गावाचे आपापले कडप गुराखांचे घेऊन निघाले साचे असतामाच्या गावाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहानसा उडा होता त्याने पाणी पाजण्याकरता गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वदन्या शिवाव्रत तो तेथे पाहुणे समर्थांत चकित झाले मुले म्हणती या मंदिरे कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाच्या समयाला काही गुराखी बाहेर आले इतर बोलू लागले काही तिथे बसले सत्पुरुषाच्या समोर परिसाद बोले ना डोळे मुळीच उडे ना याचे कारण अंगे ना त्या गुराखी या भक्तांशी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुडी निरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणते उपवाशी असावा निश्चयशी थोडी भाकर तयाशी देऊ आपण खावया ऐसे म्हणणे भाकर धरली मुखासमोर भाविक मुळेचे गुराखी पोर हरवू लागले समर्थाला परिसाधू हाले ना मुखी शब्द बोले ना म्हणून साऱ्या गुराखांना नवलवा विशेष वाटले गुराखी आपापसात बोलती याची मुडी न कडे स्थिती जरी मेला म्हणावानीची ती तरी आहे बसलेला अंगण झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे या हे शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप धावित कोणी म्हणे हे सत्य शिवापुढे ना भूत ये कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावाचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपण हे भाग्य याचे आता पूजन करू हवे आपण जा स्नानाला गुण पाणी आणा ओढ्याचे पोरी गेली ओढ्याप्रती गिळ्यामध्ये आणले वारे परमभावे पायावरी घालते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पे आणले माळ त्यांच्या तयारी केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्य तसाच्या दिली ठेवणी समोर एका बळाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरे भावे धरून काही वेळ केले भजन पुढे बसनी समर्थांचे ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोला अरे वेळ बहु झाला चला त्या गावाकडे दिवस गेला मावडन काना आली रानातून मुले हुराका घेऊन लसे लोक म्हणती गे कदाचित आपणाशे पाण्या येतील कारणाशे तेही वासरे घराशी लागली असतील हंबारावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाणे उडील माणसाव्रत म्हणजे येईल्याकडून की ते अवधी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझीकडे विले शिवंदिराचे अविरुद्ध श्रोते पुढे प्राप्त गाडी आली गावाची मंडळी समर्थांशी पाण्यावरी गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बसला तसेचा आता पाहिला वाकरीसना स्पर्श केला ती जशीची तशीच की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रदाय शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन घ्याव्या भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरतील तेव्हा काही बोलेलो ही उतरण्या आहे वेळ त्यांना त्रास देऊ नका बंगाल देशी जालिंदर 12 वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर घडत माझे ख्यात हे अशी भंती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेवली समर्थांची मूर्ती पा ग्रामातील नरणारे अवघे होते बरोबर पुढे वाजंत्राचा गजर होता वेद हो अधून तुळशी फुले अरी टाकीत होते भले समर्थांचे अंग झाले गुलाल आणि लाल लाल घंटा घडाडे वाजते लोक अवघे भजन करते जय जय योगी राजमूर्ती ऐसे उच्च स्वराने मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात वैसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाठावरी तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी
विचार केला. आपण करुणी स्तवनाला उपाशी बसून याच्या पुढे ऐसे जो ते विचार करते ते आले देहावरती. गजानन गुरुमूर्ती मुकुटमणी योग्याचे मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माता स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली. ज्याने त्याने आणले पात्री ते वळून बली. मारुतीच्या मंदिरात देवध्यांचा स्वीकार समर्थ केला. थोडाफार हाडोपाडी तसा चार. ही वार्ता श्रुत झाले. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावाचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. हे शेगावीचे लोकांनी सहज बोलले प्रेमाने. आमच्याही गावाशी आला एक अवलिया थोर अधिकारी. प्रत्यक्ष आहे श्री धन्य पिंपळगाव नगरी. पाहायला गेले साधूचे आम्ही तया योगीवर जाऊन कोठी देऊ खरा. अनिगती निधी चालत आला खरा. त्या ते कोण दवडील हो. शेगावाच्या बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाला श्रुत वर्तमान अवलियाचे. बंकटलाला पत्नीसहित गेला पिंपळगावात. समर्थांशी जोडून हात विनू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण त्यास झाले 15 दिन. याचा विचार करावं सद्गुरुनाथा. तुमच्या विना भणभणीत दिशे सदन. शेगावचे अवघेजन चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञानजेटी. माया लेखा होणे तुटी हे काही बरे नव्हे. कित्येक दयाळे आपले भक्त राहिले असते उपोषित. त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे तुम्ही ना आले शेगावे. मी हे तनु त्यागीन बरवे. आमची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाला ऐसे बदलले. बंकट महाराज गाडीची बैसले. शेगावाशी निघाले. पिंपळगावा सोडून जैसे मागे अक्रूर आला गोकुळाला नेहा कृष्ण अक्रूर आला तशीच बंकटलाला भासला. अक्रूर पिंपळगावात. ते पिंपळगावाच्या लोकांप्रती बंकटलाला समजावी ते नका हो तिथं चेते जाती ना कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे. हेतू आपले पुरवावे. जेथल्या तिथे असू द्यावे. हे अमलमूर्तीला बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाला साऊचा साचा. मनोभंग साऊचा. करण्यामुळीची छाती नशी चिरमुळीचे लाडू खात पिंपळगाव बसली स्वस्त. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पण ती जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का शावची होय रीती. माल दुसऱ्याचा बडे न्यावा. मशी यावर तुझ्या घरी. भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही खरी रीत ते मी पाहतो. लक्ष्मीची लोकमाता महाविष्णूची होय कांता. तिची अगाध अशी सत्ता. तिलाही तुया कोंडले. तेथे माझा पाडव कोण म्हणून गेलो पडून. जगदंबीशी पाहून हाल माझे चित्ती भ्यालो. ऐसे कथा हसू आले बंकटलाला प्रतिभले. विनयाने भाषण केले ते एका सावचित. बंकट बोले सद्गुरुनाथा माझ्या कुलपान भ्यावा आता. आपल्या वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जे ते बाळ तेथे आहे तेथे तुझ्याचा पाड काही. आपल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. तीत माझे धन थोर म्हणून आलो येथवर. माझे न उरल्या आता घर. ते सर्वस्वी आपले घरमालका कारण. शिपाई आडवे कोठून. जैसे तुमची इच्छेला म्हणा तसे तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असे वस्ती धेनू करणाते जाते. प्रियती घरी पुन्हा तसेच तुम्ही करावे. अवध्या जगा उद्धरावे. परी आमान विसरावे. शेगावी यावे वरचेवरी. ऐशी समजूत घालवणे शेगावे आणले गजानन. तिथे काही दिवस राहून निघून गेले पुनरापी. ती ऐकावे तुम्ही कथा. सांगितो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तया वर्णप्रांती. त्या ग्रामाकारण दया निघाले दयाघन. प्राप्त कळी चुकवण नजर शिवगावकरांची. महाराजांची चालगती वायूच्या समान होती. अंजनी तनय मारुती. आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख. 16 कलांनी तपे अर्क. चिंतित कोटी न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाळा माध्यंतीच्या समयाला अकोली गावापाशी आला. हा योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान. समर्थांशी लागली तहान. करती चौफेर अवलोकन. तो उदक कोटी दिशेनं अंगावाटे चाललेल्या धारा. घामाच्या त्या एकसारा अधरुष्ट तो सुकला खरा. उदकाविन समर्थांच्या ऐशा दुपारच्या अवसरी. भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाडी खरी. आपल्या त्या शेताला शेतकऱ्यांची पाहता स्थिती. हे अवध्यांचा मुख्य असती. कुशी ओला निश्चती. अन्नदाता जगाचा अंगी असे मोठेपणा. परी शोषी यातना दारुण. विचाराला उनताना सोसणे भाग असे की त्या अकोलीच्या शिवारात जलाशी दुर्भक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल ऋत पर्या बाबा पाण्याचा. आपण ते पिवयाशी. भास्कराने शेता असे आणि खापराच्या घागरीशे. उदक होते गावातून पाठीशी तो भाकर डोई जलाशी घागर. ऐसा प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झोडपाखाली होती भास्कर ठेवली. त्या ठिकाणी स्वारी आली. भास्कर जल मागावया. समर्थ म्हणते भास्कराला तान बहुत लागली मला. पाणी देवा पेवायला नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया लाविती हम रस्त्यावरी पंथावरती. त्याचे कारण शोधचित्ती म्हणजे लकडून
भास्कर बोले, त्यावरून तू नंगा देतो दिगांबर, तुला दानग्या पाहिजे निर पुण्य लाभ कशाचा, अनाथ पंगो दुबळ्यांसाठी त्या पुण्याचा शोभती गोष्टी वाजो, ही समाज हितासाठी झटिते अशी सहाय्य करा, असे शास्त्राचे आहे वचन. तुझ्यासारखा मंद करणं आम्ही फाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेचा तत्वे फला, सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भिका मागोने घरोघरी, केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठ्यावर गोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी, नको करू रे विनवणी, जा जा करी येथोणी. काळे आपले चांडाळा, तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्या जागोजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थाने ऐकून थोडे करुण आशवदन निघून गेले तेथून. या थोड्या दूर अंतरावर एक होती साचवीर, तिकडे 10 एकर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागले. भास्कर झाला बोलता उच्च स्वरी, विड्या वृथा तिकडे कशाला जातोस, ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाणं. सत्य पाणी वा एक कोसात नाही कोठे जाण्या पिसा. हिसा समर्थ बोलले त्यावर, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होते हैराण, ते विनयने पाहुणं स्वस्त ऐसे बैसलिओ जरी, तरी समजदार काय ती केली सांगे गोष्टी. साय होतो जगजेटी, हे तो शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी, हताश होणे वृक्षापाशी बसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठवला नारायण, तो सच्चिदानंद दयाघन दिनोद्वार जगतपती. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वसुदेवा, प्रबंध राघवा, हे विठ्ठल नरहरी देवा. ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाले, बोल हे नाही राहिले कोठेच दे. वा विहिरीतून मानवी यज्ञ अवध्या हरले, म्हणून तुम्हाला प्रार्थीले पावा आता जगमावले. पाणी दे या विहिरीला, तुझी करणे अघटित, दे न घडे घडे घडवीत सत्य. माजरी जळता आळ्यात, पांडुरंगातून रक्षिले, प्रल्हाद भक्त करणे खरा. संभी पकडला असा जगद्वारा, 12 गाव वैष्णव नारा, बक्षिले तुया गोकुळात. करुणकागरे धरला गिरी, तूच केरे मुरारी, तुझ्या कृपेने नाही सरी. जगत्रयी करुणास दामाजी पंत ठाणेदार, त्याच्याही झाल्या सिंहार. चुक्यासाठी ओळशी ढोर, पाखरे रक्षिले मळ्याचे, उपमन्यू नाही भला. शिर समुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाड्यात लागली जे, ते तुम्ही कौतुक केले. निर्जलाशी प्राप्त फले, नाम्यासाठी भरविले जल हे आन ध्यानात. ऐशी विनविता विश्वराशी, विहिरी लागे फुटला झरा, उफळ्याच्या त्या साजिऱ्या. विहीर भरली क्षणार्थ, साय झाला जगन्नाथ. काय एक ते न होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य. जे ना घडे तेच घडवी, ते पाणी समर्थ प्याले. ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले. काही नच चाले तर्क त्याच्या, वर्ष झाली 12 जल नाही त्या विहिरीस. तिलाच एका कटकेत याने जलमय केले की, यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बडेच फिरितो पिशापरे, हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, दरिता झाला दृढचरण, मुके स्तोत्र आरंभिले. हे नरहरिधारी परमेश्वरा, हे दयाच्या सागरा, लेकराशी कृपा करा. और कमी तुमचे असे, तुम्हा ते ना जाणून आम्ही बोललो टाकून. आता पस्तावा झालो पूर्ण, क्षमा त्याची करावो. टाकोने बोलता गवळणे, रागावला ना चक्रपाणी. दयाळा बाह्य वेशाने तुझ्या मजला ठाकविले, त्याचे तुझ निरसन केली चमत्कार दाखविन. भगवंताचे देवपणा कृतीनेच कळले की, तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार या जलाच्या कृतीने, काही असो सद्गुरुनाथा. मी न सोडी तुम्हा आता, लेकरा ते भेटता. माये कोठे राहावे की, खोटी ही प्रपंच माया. आले आज कडून या, आता परतीनं लोट या. दिना प्रकारणे भास्कराशी समर्थ म्हणते, ऐसा न होय दुःखित चित्ती. आता घागर डोईवरती, गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाचे निर्लेवाण. मग का प्रपंच टाकशे, पाणी आले तुझ्यासाठी, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे, सद्गुरुनाथा हे आमिष धावू नका. माझ्या निश्चय हीच वीर, कोरठी ठणठणीत साचार. होती तया दयाळा आजवर, ते म्हणता पाण्याचा ती विहीर फोडण्याचा. तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडण्यास. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मुळाने शंका, भक्तिपंथचा लावीन मी. वृत्तीच्या मेंदणी ठाई, फळझाडे मी लावीन पाहे.
हिशी माझे आहे, तुझ्या कृपे करून या सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणिक बैलगाळे याचा संबंध आता नको. पहा श्रोते, संत संगती क्षणिक घडता भास्करापती केवढी झाली उपरती, याचा विचार करा हो. खऱ्या संताचे दर्शन आगळे सर्वात साधना होणार. तुकाराम केले वर्ण संत चरण रजाचे अभंगी, तो अभंग पाहावा चित्ते विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निज हिताकारणे पाणी लागले विहिरीच, ती वार्ता असपास पसरता जन दर्शनास धावू लागले. समर्थांच्या मधू लागली सुवास, तेथे मक्षिका हित व्हावा. वा साखरेचा पाहुणे रवा, मुंग्या येती धावणी. श्रोते तसे श्रोते तेथे झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते दवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृतावणी फार. करू लागला जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो असते पुढे भास्करासहित अडगाव न जाता परत. महाराज झाले शेगावात, श्री गजानन सिद्ध योगी स्वस्ती दासगण विरचित असे गजानन विजय नामे ग्रंथ हो जगाशी आधारभूत. संत महिमा जावा न वया, शुभ भवंतु श्री अर्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ पंचमोध्याय समाप्त. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 6. श्री गजानन महाराजांच्या जवळ कंशी टाकून मधमाशांना भिवून पडून जाणारे लोक. श्री गणेशाय नमः. हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघी जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संता वाक्याशी भरवसा मी ठेवला श्रीनिवासा. मंगलाची धरणे आशा तुझ्या दारी पातलो, आता विनमुख लावल्यास तुला त्याचा तुला लागेल दोष. आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या, म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा. रोष न करावा या जनादाखळावर. बालकाचे हिनापणा मातेची दूषणा, हे मनाता आणून करणे असेल ते करी. आशा असो बंकटलालाच्या घरी, राहिली समर्थाची स्वारी. पूर्वी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट. श्रोते ती एका गावाची या दक्षिणेचा बंकटलालाच्या मुळात. महाराज गेले एक दिवस कंशी मक्याचे खावया. बहुत मंडळी बरोबरी कंसे खाया आली खरी. विहिरीपाशी तयारी त्या केली कंसे भाजण्याची. विहीर होती धनतर, पाणी जिला परंपरा सर्द. त्याचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे. आकट्या पेट्या एक सारा अजमावया 10 वारा. तेने डोंब झाला खरा गगनोत्तरी धुमाचा. त्या योगी ऐसे झाले आग्या मोडे लागले ते. चिंच वृक्षावली भले त्याच्या माशा उठल्या की. त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पडून. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या आग्या मोड्याची मक्षिका पसरल्या अद्या मळ्यात देखा. घुंगळ्याचा करुणे बरसा कोणी गेले पळून. प्राणावरी आवडती वस्तू नसे हो कोणती. अशा वेळी समर्थमूर्ती आसने होते स्थिर. ते नाही पडून गेले आसनी आपल्या स्वस्थ बसले. विचार करू लागले निज चेती माशांचा. माशा तरी मीच झालो, मोडे तरी मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रोपे माझे. ऐसा विचार आनंदात माझ जायले डोलत. अंगावरती असंख्यात मासे येऊन बैसला. वाटे पासोडी माशांचे समर्थ पांघरली साची. योग्यता ब्रह्मनिष्ठेचे काय वर्णन करावे. माशा चावती वरचेवर अपरिणातो परवा करी. त्याचे काटे शरीरे बसले असतील असंख्यात. याशी झाला एक प्रहर. भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुखे व्याकुळ झाले हो. कठीण बुद्धी झाली मला. तिथे येवया समर्थाला. कंसे मक्याची खावयाला मंडळीच्या समवेत. अशा समर्थ लागोने दुःख घ्या मीच कारण. झाली हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरे. हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने. जीवांनो या निघत बसा मोहडी जाऊन. माझ्या बंकटलाला कारण तुम्ही कोठे न जावावे. जमलेल्या मंडळीत बंकटाचा निशम भक्त जो माझ्या पित्यात येत आहे धावणी. असे म्हणता माशा गेल्या मोड्यावरी जाऊनी बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निजदृष्टी. महाराज त्या पाहुणा बोलते झाले असून वा खूप केली मेजवानी. आम्हाशी तू माशांची. अरे ते जीव विषारी बसल्या आमच्या अंगावरी. माशा पासून झाले दुरी. लाडू भक्त ये दवा याचा कधी विचार. बंकटलाला कोणावर संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणारा. एका ईश्वर वाचून जिलेबी बर्फी पेढे खाती. माशा आल्या पळून जाती. ऐसा जयाची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय. बंकटलाला मात्र करता झाला त्यावर. महाराज आनो हा सोनार काटे काळाचे माशांचे काळावया. महापापी मी गुरुराया तुमच्या लागी त्रास द्यावा. आनवितो झालो या ठाया. माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार. याचा होया परिहार. उपाय सांगा कोणता. त्या बंकटलालाने ऐसिया वचन महाराज बोलते आले. अरे यात ना काही अधिक घडले. डसणे स्वभाव माशांचा. मला त्याचे मुळीच बाधा होणार नाही. जाण कदा त्या माशारूपी सचिनंदाला म्या जाणले म्हणून. माशा तरी तोच झाला तोच आहे माझ्या पुतळा. पाण्याचेच पाण्याला काय दुखविता येईल. हे एकता ब्रह्मज्ञान. बंकटलाला धरी मौन. काटे काढण्या लागून सोनार चिमटे ये
घेऊन आले. देहाचा शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पहावया. महाराज वदले तयांना काय ह्या विंध्या मैथून करिता तुमच्या नयना काटे ते ना दिसती. ते कळण्या चिमट्यांची गती नाही मुडीच साची. साक्ष तीही गोष्टीचे मीच दावित तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले वाईरोधून शोधून धरिले. तो काटे अगे वरी आले रुतलेल्या सलातून. तो पाहता प्रकार लोक आनंदले फार. कडून आला अधिकार श्री गजानन स्वामीचा. पुढे कंसे भाजण्याची अवध्यांनी ती ग्रहण केली. अस्तमानी निघून आली मंडळी निजगृहाते. असो पुढे एक वेळा महाराज गेले अकोट्याला. आपल्या बंधूस भेटण्याला नशेची कारणे. हा कोतशा हल्लीचा शिष्य मराठा जातीचा. कंठमणी विठ्ठलाचा भक्तिवेलाने झाला असे. त्या नशाचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इतभूत. आता ते सांगत नाही नको. हे अकोट नामे नगर शेगावणी साचर आहे 18 कोसावर. ईशान्येच्या परेशी मनोवेगाचा सजवून वारून निघते झाले सद्गुरू. ते पदनाथाचा कल्पतरू श्री गजानन महाराज अकोट्याच्या सान्नात एक निविंडस्त आशारण्यात नरसिंहजी राया अनिश एकांतवासा सेवावया. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण. लिंब अस्वस्थ रतांदण वृक्ष येथे उदेले लता त्या नाना जाती. वृक्ष इळवणी बैसल्या असती. तृण बळाले भूमीवरती सर्प वारोडे असंख्यात. ऐशा त्या अरण्यात नरसिंहजी जाऊन बसत. म्हणणे आले अवचित समर्थ त्याशी भेटावया. सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी. विजतीय द्रव्याशी समरसता होणे नशे. गजाननाशी पाहिले तेने चित्त आनंदले. स्वामी नशाशी भले तो प्रेम न वर्णवे की. एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर. एक राम एक कुमार वासुदेव देवकीचा. एक मुनी वशिष्ठ एक पराशर ऋषीश्रेष्ठ. एक जनीचा काट एक तटागोदेचा. एक हिरा कोहिनूर एक कस्तुरी साचार. एक वैनतीय एक कुमार सती वाणारी अंजनीचा. दोघे भेटले एकमेका. दोघा आनंद सारका वैस्ती झाले आसनिका. हितगुज करावया अनुभव ते आपापले एकमेका कधी झाले. नशा तू उत्तम केले त्यात राहिला असं. मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा. या सचिन तत्वाचा करीतो झाला विचार. या योगाच्या क्रियेत गोष्ट होती अघटित. त्याचा मुळी न लागे अंत. या सामान्य लोकांना त्या गोष्टी लपव्याशी पिसा बांधलो जगा ठाया. उपाधी ते नसावया वीड बळेच पांघरला. तत्वजान्य कारण मार्ग कथिले आहेत तिनं. कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात फलया तिने मार्गाचे. एकचे आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न. असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान वाईसाचा तरी तयाची तत्वता खरा बोधना होईल. योगक्रिया धवरून अलप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान. तरीच तत्व कडू नये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची. आसक्ती कन्यापुत्राची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीनं पाणी शिरू देते. तेशीच वागती साधे या प्रपंचा माझारी. या परित्वा राहावे अपेक्षरहित असावे. चिंतातून धडू द्यावे सच्चिदानंद ईशानला. म्हणजे काहीच अशक्य नाही. तुम्ही आणि शेषशाही एक रूप आहो पाहे. एक जनार्दन भिन्न नसे. नरसिंहजी म्हणती बंधुराया आलास मशी भेटावया. ही तुझी केवढी दया उपमा याला दिने नसे. प्रपंचमुळी अशाश्वत त्याच काय किंमत. दुपाराच्या सावलीप्रत कोण सांग खरे माणे. तू कथिले जया परी तैसा भाग्यन भुवरी. मी जाना वरचेवरी असाच भेटी देई तुवा. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे. तीच आहे भवयाचे लोकाचारी निसंशय. तुम्हा आम्हा कारणे जे का धाडले ईशान्य. तीच आहे आपण कारणे निराळस बने विवर्य. आता विनंती तुकेच खरी. जेवारिक भेट वरचेवरी देत जावी साजरी. मी धाकटा बंधू तुझा नंदीगामा राहिला भरत. रघुपतीचे वाट पाहत. तसेच मी आकोड्यात रावणी वाहतो वाट तुझी. तुला येथे येवया अशक्य काही नाही सदया. अवध्या आहेत योगक्रिया अवगत तुला. पहिल्या पुन्हा पदन लाविता पाण्याप्रत. योगी भर धाव वरुणी पडत. क्षणा माझी फिरून येत शोधन अवध्या त्रिभुवना. ऐसे हित उजव अवयताचे रात्रभरी झाले साचे. भरते आले प्रेमाचे दोघांच्या संगमी. खरे खरे जी का संत तिथे हेच घडून येत. दांभिकाचे होतात भांडणे पाहून एकमेका. दांभिक म्हणे नाही गुरु ते अवघे पोट भरू. पुरा माझी फुटके तारू तारणे असे समर्थ नसेत. दांभिकाचा बोलबाला जरी होता जगी भला तरी त्यागणे आहे त्याला
एवढून या श्रोते हो. संतत्व नाही मठात, संतत्व नाही विद्वतीत, संतत्व नाही कवित्वेत पात, तेथे स्वानुभव पाहिजे दोंबिक मुलाम्याचे सोने. त्याला सांग काय घेणे, गृहिणी म्हणून ठेवणे, काय कसबी न घरात. ही संतजोडी साक्षात दांभिकतेची साच वैरी. नादे त्याच्या सदैव घरी, सैंदनी सदाचार. नरसजी भेटण्या जाण, कानने आले गजानन. तेथे कळल्या वर्तमान, रघुजी खुराकीद्वारे अकोट्याला. ते कळता आनंदले, लोक धावू लागले. नारळ घेऊन निघाले, पहाद संतांशी एकमेका ऐसे म्हणती. चला चला रे सत्वरगती, गोदा आणि भागरथी. संगम पावती करणात, त्या भेटरूपी प्राणयाशी. प्रयागाशी जाऊ आपण स्नानाशी, या महोदय परवशी. साधून घेऊ चला हो, तो इकडे काय झाले. गजानन आधीच निघून गेले, नरशी अशी पुसू लागले. भेट न झाली परवशी. पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण, दर्यापुराच्या साईने जाणं. येथे झाले शिष्यासह दर्यापुराच्या शेजारी, शिवर गाव निर्धारी. ऐसे चंद्रभागेच्या तीरी, व्रजभूषणा वास जेथे. श्रोते ही चंद्रभागा, पंढरीशी नाही बघा. ती लहानशी एक गंगा, पोषणीला मिळणारी. या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित, 4 भाषा अवगत. होत्या श्रोते तयाला, कीर्ती ज्याच्या विद्वतेची वराड. असरली साची, याला भक्ती भास्कराचे अत्यंतिक असे हो. प्रत्यही चंद्रभागेवरी स्नान करी, साचार उदय येता दिनकर. त्या शिरीत शे पंच उष्णकाला, व्रजभूषण उठे भला. सारुणीपती पदेला अरुणदयी स्नान करी, तेही शीत कांशी. ऐसे कर्मठ परिज्ञाने मनमान्यता विदेशी, त्याशी होती विशेष. त्या शिवर गावाला योगीराजा फिरता आला, वाटे तपासा घेवायला पडत्या व्रजभूषणाचे. चंद्रभागेच्या वळवंटी हा बैसला ज्ञानजटी, समोर नदीच्या काठी आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही, प्रकाशल्या दिशादायी. क्रूराचा आवाजही वचवरी, एका वयाचा तगरदाज पाखरे. जाऊ लागले हत्याधरे, भास्कराचे सामोरे. पूर्व दिशा लक्षणे, भास्कराचा उदय होता. तमनिमाला हा म्हणता, जैसा सभेत पंडित येता. मूर्ख जाते ओटवणी, ऐसा त्या सुप्रवासी. वळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निचेशी, ब्रह्मानंदी डोलत. सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार. ते शिष्य नव्हते किरणे थोर, त्या गजानन भास्कराचे. तै व्रजभूषण तत्वता, झाला सुरेश आद्यदिता. तो हा पुढे ज्ञान सविता, त्याने पाहिले प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज क्रांती. अजनुभव निश्चिती, दृष्टी नासाग्र. वरती स्थित जयाची झाली असे, ऐसा पुरुष पाहता क्षणी. वज्रभूषण हर्षला म्हणे, संध्या समान घेऊन आला धावणी. जवळ त्याच्या अद्य दिले पायावरी, स्त्रीगजान सत्वरी. प्रदक्षिणा ही अखेरी, त्याने घातली तयाला. मित्राय नम, सूर्याय नम, भावे नवे नम, खड्गाय नम. ऐसे नावे घेऊन घातली द्वादश नमस्कार. शेवटी आरती ओवाळली, स्त्रीगजाने आदरे भले. निळता ते नाही पडली, अशाची ही ना त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केले अखेर. मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे. दर्शन दिव्य पायाचे, आज झाले धन्य मी. नवोदरीच्या भास्कराला देत होतो आद्य भला. तो आज प्रत्यक्ष पहिला. ज्ञान नवी योगेश्वर आहे, पूर्णब्रह्म जगत चालक. ज्ञान राशी असे युगायुगे, किती अवतार येशे. झाल्यास दर्शन तुझे, भव रोग चिंता नाशे. गजानन गुरु मज पावा आता, ऐसे प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वर या गणा दृढ दिले त्या दोन्ही करे. माया जशी लेकराला, प्रेम धरी पोटाला. तेवी व्रजभूषणाला धरते झाले गजानन. मस्तकावरी ठेविला कर, आशीर्वाद दिदला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा. व्रजभूषणा कर्ममार्ग सोडू नको, विधी अर्थ का मानू नको. मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. अचरुणी कर्मफळ टाकता गणितो जण निळ. त्याच्या अंगीना लागे मळ, या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी, माझे बोल ठेवी म्हणे. प्रत्यही माझे तुला ध्याने, होत जाईल दर्शन. ऐशे म्हणून प्रसाद दिला श्रीफळाचा श्रोतेफला. त्या वज्रभूषणा पंडिताला. महाराज आले शेगावी, या शेगावाचे होते नाव. पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंशला ठाव. शेगाव या शब्दाला हल्ली हेच प्रचलित आहे उदह वरणात. 17 पारड होते सत्य, हा एकाच ग्रामाला. महाराज शेगाविषयी आले, परिणा स्थिर राहिले. हमेशा ते भटकत फिरले, मनात येईल त्या सडा. अकुटा अकुले मलकापूर, नामे सांगावी कोटवर.
नाशी न होणार मोददाद गव्हा. पुन्हा हे ज्येष्ठ आषाढ महिना गेला. पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावडात. हे मारुतीचे मंदिर असे गावी भव्य साचार. पाटील मंडळी थोर थोर होती त्या भक्त देवाशी. पिंडी लागी जैसाडा देवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोती कीर्तन गजर. अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी. तो गावाचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते हे पाटील पण आहे वाघाचे पांघरून. ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सदाची. गावात करी राव न करी अशी मराठी भितरी. म्हणे एक आहे साजरी ती यथा तत्व असे. त्या मारुतीच्या मंदिराशी आले गजानना पुण्यराशी. श्रावणाच्या आरंभाशी उत्सवशीच्या पहावया. बोलले बंकटलालाशी मी आता या मंदिराशी. राहीन जहान हनीशी त्याचा शोक करू नये. गोसावी संन्यासी फकीर यांना नसते कायमचे घर. योग्य नाही साचार तुम्ही प्रपंचिकांना. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी. तू बोलवण्याशी ज्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तिथं. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसाई मच्छिंद्र जालिंदर हे राहिले निरंतर. प्रपंचकाचे उळमिणी घर करणा माझी वृक्षस्थळी. छत्रपती राजा शिवाजी जोरण बहादर वीरगाजे. त्याने इंदूची रक्षिली बाजे दळून दुष्ट यवनाला. त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासांवर. परिसज्जन गडांवर स्वामी होते वस्तीला. याचा विचार करावा अटमुळी न धरावा. माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे. निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार. तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला. मंदिर स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता. भास्कर पाटील शुक्री करिता जवळ राही निरंतर. हा दास गुण विरचितया श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षाला दावो पंथ संत चरण शिवेला. शिवभवंतु श्रीहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ षष्ठमोऽध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गजानन महाराजांना मुले उसांनी मारित आहेत. श्री गणेशाय नमः. जय जयाजी राघवा रामा. जय जयाजी मेघश्यामा. संतजनांचा विश्रावा सीतापती दशरथी. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चकनाचूर केला देवालंकेवरी. तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजय. जे जे इच्छितेल ते तिने काम आपले तडीला. भूपतीचा वशिला ज्याने देवा लादला तो मंद होतो दिवानाला. नीच किती असा धरी ऐसा अमोघ कृपेला होईन का मी योग्य भला. याचा विचार जो मी केला तो ऐसे आलेकडून. नाही ज्ञान नाही भक्ती खरी कुरी हे श्रीपती. ऐसा आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मना सदा आषाढभूत तीन कदा स्थिर होत. नाना विकल्प मनात येऊ लागती वशेवरी. मग ऐशा पातकाला केवी लादला वशिला. तुझा सांग जगत पाला हे व्यवहारी म्हणणे असे. तुला आवडी पातकाची मनापासून आहेसाची. ही साक्ष पुराणाची आहे ती दिनबंधो. पुण्यवानाचे तारण केले न काही नवल जाण. तो पातक्याला गुण असे तोच मोठा. या जगशी तुझ्या गुण मोठा नाही कोणी आण. देवा मामा पातकाला गुण किमर्थी आता पाहू नको. रक्षी जायचा मोठेपणा मद सांभाळी नारायणा. दास करुणे चरण आता अपेक्षा करू नका. या मारुती उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुण्य पुढारी खंडेरावा पाटील निशाकुडीचा. हे पाटील घराणे जाण आहे अति पुरातन. घरचे धनकनक संपन्न पसार तोर शेतीचा. पूर्वीपासून याच्या घरी संत सेवा होती खरी. आली भागी जिम्मेदारी मन मग काय विचारता. मदाजी पाटलास 2 मुलगी ओरस. योग थोरल्या त्या पुत्रास नाव असे करताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्तनिका. गोमाजीचा उपदेश देखा होता या घरणाकारणे. पाटील करताजी कर्ण मुलगे होती 6 जण. कोकाजी नुसता भाग्यवाना पुत्र नव्हता त्याचे कुशी. करताजी पावला मरण 6 मुलांचे संगोपन. कोकाजीने केले जाणा जन्मदात्या बापापरी. कोकाजीच्या आव्हानाने भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी नांदता वाट नांदू लागल्या. पाटील कोकाजी नंतर खंडू करी कारभार. याच्यापुढे साचार काही न चाले कोणाचे. हा खंडू पाटलावरती 5 बंधू निश्चेती.
गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाजी आधीचा पाटील जमीदार सत्ता होती साचार पैशांचा तो निघे धूर जयाच्या सदनामध्ये बंधू सारे तालीम करीती दांडपट्टे खेळीती कुस्तीचा तो होकती होता हरिपाटलाचा उत्सव नावाचा मारुतीचा तरी जय जयकार पाटलांचा म्हणतील तो शब्द त्याचा झेलणे बाग रयतेला नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होते खऱ्या पाटील एका वापी साऱ्या लोकांप्रती मोजित असे ह्या सज्जन साधू संत हे न त्याच्या मणी येत वाटेल त्या बोलती सत्य यथामती असो पाटील बंधूंनी राऊळात येऊनी महाराजांची हेळसाणी करण्यास सुरू केले. कोणी म्हणावे पिशागण्या खातचका ताककण्या अशा गोष्टी अतिवण्या त्यांनी कराव्या समर्थांशी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती मामा सवे निश्चिती तुला लोक बोलती योगेश्वर म्हणून त्याचे दावा प्रत्तर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बऱ्याने ते देवा त्याचे बोल ऐकावे समर्थांना उत्तर द्यावे अवघे हासावरी यावे कोपण धरावा शिंजित ऐसा ओरमड प्रकार मंदिर चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे ओरडला नका महाराज इथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पुरे माजली भाऊ याचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने बंद झाले सत्तेपुढे काय न झाले इथे याशी पाटील की गजानना बोलले त्यावर भास्करा थोडा दमधर ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त मात्र विनाचा थारा यांच्यासारखी नाही भरा शोधोनी पहा अंतरा त्याचे म्हणजे कळेल तुझं ही पोरे पाटलांची माझी लेकरे आहेत तसाची कृपा आहे संतांची याच्या कुळावरी भास्करा जमीदार उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते पांघरुण असावे सांग गाईवरी तलवारीची मऊपणा मुळीच उपयोग नाही जाणार अग्नीचा तो थंडपणा सांग धरावा कवनागती गेल्यावरी काही काळ हे उर्मट जाईल पावसाळ्याचे गरुड जल हिवाळ्यात निवड होई एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिरी महाराजांच्या धरुण करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चित चाल जाऊ तालमीत दोघीने बैसे येते म्हणत गणगणगणात व ते तुझे प्रस्ताव वाजले बहुत हे लोक खोटे करण्या पाहू मला बाळशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस हे समर्था मानाविले दोघे तालमीमध्ये गेले समर्थांशी कौतुक केले ते आता परियसा खाली बसले गजानन उठीवा आता मजला गुण असला असं जरी पैलवान तरी सहच करशील हे हरी पाटीला उठवाया लागला यज्ञ करावया परिते अगे गेले वाया हरण्याचे समर्थ मुळे घामाघुमा तणू झाले शक्तीची जे कमाल केले पेच झाली निर्बळी समर्थांची झुंजावया हरी म्हणे म्हणत हा केवढा सशक्त अचल ऐसा पर्वत याच्या पुढे येईल उन्हा हा किळकिळीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आज रियाने सण केल्या याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जमुका समान म्हणून नाही रागावला जमुकेच्या चेष्टेला गजपतीनं मानी भला श्वानाच्या भुंकण्याला व्याघ्र दे किंमत काही असो याचे पाय आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवनाशी नमन केले समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला तुवा करावे कुस्ती हा मर्दानी हो श्रेष्ठ सर्व होणे कृष्ण बलरामे बालपणे ऐशाचा कृती कुस्त्या केल्या रे मुष्टिका आणि चानोर मलविद्येचे परमेश्वर ताहासाचार जे देह रक्षण कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरे तो प्रकार आहे धनामाजनाचा तुझ्याप्रमाणे पोतणारे पाटील होता यमुनेतिरी गोकुळात पुरेसारी त्याने केली सशक्त तैसे तुवा करावे शरीर बल वाढवावे ना तरी सोडावे पाटीलांच्या नाव आपले हेच बक्षीस द्यावे मज ना तरी कुस्ती करी आज येथे रीती उतरला माझा समर्थाने हरीचा हरी म्हणे समर्थाचा आपली कृपा असल्यास शेगावाच्या लेकराचा सशक्त करता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुलीचे असती शहाणे त्यांना शाळा नको की असं त्या दिवसपासून हरीने दिले सोडून अद्यात भाषण करणे पुण्य पुरुषाशी ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलते हरी तू त्या जोगड्यापती का भीतोच कडे ना आपण पाटलाचे कुमार या गावीचे जमीनदार ते तूच कार्य ठेवीशी शिर पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थोटांग गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काळीला दंड लोक सावध करावया अशी जरी केले तरी लोक अवघे होतील पुढे पाटलांचे कर्तव्य भले गाव शर करण्याचे मंद साधूचे वेश घेते वेळा वाकड्या कृत्या करीते
बाया बापुड्या बोंदिते याचा विचार करी. सोन्या कसं लावल्या विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कडून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा बोलविला. परीक्षेविना कवनाला स्थानी माना देऊ नये. चाल परीक्षा तयाशी आज आपण करू साची. मुडी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला. इतरांशी प्रश्न केला. अरे पिशा उशाला खातोस का तू सांग हे. जरी उस खाण्याची इच्छा असेल तुलासाची तरी एक अट आमची आहे ते तू मान्य करी. आम्ही उसाने करू प्रहार तुझ्या इधवा अंगावर. त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मानो तुला. ऐशी भाषण ऐकले महाराज काही न बोले. लेकराचे बलिश चाळे महिना आणि शून्य कदा. मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार. उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती. त्याने दिलेली अनाहृती आता काय पाहता. ती दोघा तिघा मानवले ऊस करी घेतले. समर्थांनी मारण्या बले आले चढून अंगावर. ते पाहता नारी नर समंदिरी जे होते इतुर पडून गेले साचे. भराभर भास्करा तेवढ्या जवळ असे. भास्कर म्हणे पोरांशी नका मारू समर्थांची या उसाच्या आज दिवशी. हे काही बरे नव्हे. तुमचा पाळीला कुडात जन्म झाला हे सत्य. तुमचा असावे दयाभूत अंतकरण दिनाविषयी. हे महाद सांगतो तुम्हाशी. जरी न वाटतील मानशी तरीही नदीनं लेखून याशी द्यावे सोडून हेच बरे. अरे शूर जो का शिकारी तो चाल करतो वाघावरे. उगीच बंदूक घेऊन करी न मारुती नागतोळा. मारुतीने जाळली रावणाची लंका भले. उगीच ना चाल केली झोपड्या पाहुणे दुर्बळांच्या. यावरी म्हणती पोर तुमचे भाषण ऐकले सारे. गावीचे लोक अत्याचारे योगेश्वराचे म्हणती तया. म्हणून द्यावे महावया योग. तेथे आलो आम्हा सांग. यातन देवा तुम्हा भाग. व्हा मोज दुरोणी ओस घेऊन हातात मारू लागले. समर्थाप्रत जैसा का जोडीतात ओंब्या शेतीत कुशीवल. पर्ण महाराज डगमगडले. मुला पाहुणे हसत बसले. कोठेही न उमगले ओढत्याच्या अंगावरी. हे पाहता पोरे भ्याले चरणी त्याच्या लागले. म्हणती खराच आहे बली हा योगेश्वर. योगेश्वर महाराज म्हणते मुलांनो त्याच्या तुमच्या कराला असेल जरी त्रास झाला मारण्याने मजा लागे. त्या श्रमाची करण्यानास काढून देतो ईश्वरस. तुम्हा लागे पेवायस या बसा माझ्या पुढे. ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी भला. हातानेच पिळून त्याला रस कळेला पात्रामध्ये. त्या ऊसाची अवघी मोडी समर्थांनी पहा पिळली आणि पेवयाशी दिली. रस नहाळी पोरांस श्रीगजानन पुण्यपुरुष. चरखा वाचून काढला रस. ते पाहता बालकांचा अति आनंद वाटला. लोक म्हणती हे योगशक्ती दंतकथा मुळी नव्हती. योगीची का प्राप्त होती ते शक्तीला चेतनसे. पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणाम अशी कायम टिकते. अशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग्य शिका. तत्व हेच तत्व सुचवायशी पाटीला प्रकाशी. करे काढून रसाशी. धावते झाले श्रोते हो समर्थांशी वदन गेले. पोरे निघून खंडू पाडला कारण वर्तमान श्रोत केले. दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात. त्याचा आज आमाप्रत आला हे प्रत्यक्ष. ऐसे म्हणून कतली सारी हकीकत त्याला खरी. ती एकता अंतरी खंडू पाडील अचकित झाला. मग तोही दर्शनाला समर्थांचा येऊन राहिला. परिमाळदेव वाणीला मुळे नव्हते किंचित. गण्या गजा असे म्हणत पाटील समर्थाप्रत अरेतुरीचे बोलणे होते दोन ठिकाणी. प्रेम अत्याधिक जे काही तिथे असे घडू नये. आई लेकरा माझी होई खाशन अरेतुरीचे. हा एक प्रकार झाला. आता दुसरा राहिला तोही सांगितलं तो एक भला. सावधान चितीने नोकर चाकर हिन देणं त्यांच्या सवय असे भाषण करीत अनजन. तेही एकेरी स्वरूपाचे अरेतुरीचे म्हणण्याची सवय पाटला पडेसाची. काकी रयत गावाचे लेकरी त्याची निसंशय श्रोती याच सवीने. खंडू पाटील गण्या म्हणे श्री समर्थकाराने काही न दुसरे कारण. गण्या म्हणे वाणे परी त्याचे उपजी अंतकरणी प्रेम. पहा नारळा लागुनी वरकरमंटी खोबरे हात. याच नाही तयाचा परिपाठ होता बोलण्याचा. वृद्धापड कोकाजीचा झाला म्हणून कारभार करी. कोकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी. तू जातोस प्रति दिवशी महाराजांच्या दर्शना. सांगतो मला साक्षात्कारी. गजानन एक भूमीवरी कारे तुझ्या वैखरी. मुग्ध होते त्याच्यापुढे. तुला नाही पोरबाळ माझाला वृद्धबाळ. नातवंड्याचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने. आज विनोदनी करी त्यांना स्वामी समर्थ गजानना. म्हणावे त्या करुणा पोर एखादे द्या मज. तो खरा साधू असल्या सत्य अपरवितील त्याचे मनोरथ. आणि माझ्याही अवधाहेत तडीस जाईल त्या योगे. साधू पुरुषा अशक्य काही जगतरीना उरले नाही. संत लावाचा करुणा घेई काही.
आपणा उपयोग ते खंडूने मानावले. एके दिवशी बोलणे केले, मारुतीच्या मंदिरी भले ते एका येणे रीती. अरे गण्या, माझा चुलता अरुद्ध झाला असे आता इच्छा उपजली त्याच्या चित्ता. नातवंड ते पाहण्याची तुला लोक साधू म्हणते. दर्शना केल्या तुझ्या प्रती इच्छा मानशी पूर्ण होती असे लोक सांगतात. त्याच्या दाई प्रयत्तर अवघा नको करी उशीर. त्याच्या पायी त्याचे शिर होकार हवा निपुत्रिक. असे भाषण ऐकले. महाराज त्यांशी बोलले, आज ते उत्तम घडून आले. त्या वचना केले आम्हा सत्ता धना तुझ्या हाती. तू प्रयत्नवादी असशील निघुती. मग विनंती आम्हा ती का करतो सकळे ना धना आणि भला पुढे. अवघीच म्हणती बापुडे मग का रे हे नघडे. याचे धना भरताच्या तुझी भव्य आहे शेती. गिरण्या दुकाने पेढे होती तुझी कोण न मोडती. जन शब्द या वरडात मग या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी भला. आपण हा पुत्र घ्यावयाला. हेच कोडे मगले मज खंडूकरी भाषण. ही गोष्ट ना यज्ञाधीन पिके पाण्या वाचून येते जरी जगामध्ये. तरी अडणे पाणी मानवाच्यान कधी आणे. दुष्काळात जमिनी पडती उतान्या ख्यात. हे मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपले चालविणार. तसंच हा या प्रकरणात न गती मानवाची. खंडू पाटील असे बोलता हसू आले समर्था. तू केलीस याचना आता. मज करणे पोराची याचना करणे म्हणजे मागणे भीक. हे तू आज केले देख. तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे. पुत्र देणे माझ्या हाती सर्वतोपरी नाही जरी. तरी ती विनंती करीन खरी तुझ्यासाठी परमेश्वरा. तोही केवळ ऐकेला माझी भीड. त्याला नाही काही जड. तू घरचा आहे दीड. रस आंब्याचे तुझ्या खाली. हे माणी प्रमाण वचन. पुत्र होईल तुझं कारण. आमरसाचे भोजन दर्शाल घाली ब्राह्मणा. हे खंडूने ऐकिले. घरी येऊन सांगितले. कोकाशीचा निवेदिले मंदिराचे वर्तमान. हे कथा कोकाशीचा आनंद झाला बोवस. तो काही लोटला दिवस. समर्थ वचन खरे झाले. कांता खंडू पाटलांची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची. 9 मास पूर्ण झाले. तिचा लागे पुत्र झाला. खंडू पाटीला आनंदाला कोकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे. त्याने समर्थ केला भाऊ. गरिबा दिले उबड गहू. पेढे बर्फीचा दिला खाऊ. गावातील ब्रकांना थाटात झाले 1200. भिकू नावं ठेवली शे. बाळा पुढे वळाला असे. शुक्ला परी स इंदुपरी. आमरसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण. तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे. पुण्यपुरुषाची वैखरी खोटून होईल असत्य तरी. पाटलांच्या हौसीवरी बाळा रांगू लागला. हे बोलण्यास पाटलांचा देशमुख पाटलांसाचा. शेगाव हा दुपडीचा गाव. पहिल्यापासून एक फडी देशमुखांची एक फडी पाटलांची. अंतकरण एकमेकांची मुळी नव्हती अशुद्ध. प्रत्येक दावात एकमेकांचा करण्याघात सदायची ते म्हणत. लेशन असे प्रेमाचा. शास्त्री दोन तंत्री दोन. शास्त्री दोन तंत्री दोन. एकमेकांची श्वान येता गुरुवरे कडी. तसे शेगावात पाटील आणि देशमुखात 36चा आकडा असा. 61 सत्य झाला ना कधी. 63चा पुढे गोष्ट झाली अशी. कोकाशी झाले स्वर्गवाशी. पाहुणे नातवंडाशी भीमातटे पंढरीत. तेने खंडूचे उद्विग्न मन गेले सहज होऊन. तो म्हणे क्षत्रपूर्ण आज माझे डाचडले. ज्या चुलत्याच्या जीवावर मी निर्भय होतो भूमीवरी. तो आधार माझा श्रीहरी. कारणीलाच काढवणे अशी संधी पाहून वलाटा आणण्या कारण. आटलावरी सहज पूर्ण आली देशमुख मंडळींना. तो वृत्तांत अष्टमात सांगेना श्रोते तुम्हावत. ही जमीनदारी सान सत्य आहे प्रत्यक्ष देशाची. हा दासगण विरचित या श्रीकृष्ण विजय नामे ग्रंथ. परिसर श्रोते सावचित्त. उतर काते सोडून या शुभभन. तो श्रीहर्पण वस्तू. इति श्रीकृष्ण विजय ग्रंथ 7मोऽध्याय समाप्त. गजानन महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा. म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.